नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे विद्यार्थ्यांचे जे मला जास्तीत जास्त प्रश्न आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे आता उपकेंद्र सहाय्यक म्हणजे ऑपरेटर भरती महावितरण ही कधी निघणार, किती वॅकन्सी येणार, एक्झॅक्टली कोणत्या महिन्यामध्ये वॅकन्सी येणार किंवा जाहिरात येणार आणि त्यामध्ये काय एक्झाम पॅटर्न असणार किंवा काय त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार किंवा शैक्षणिक पात्रता असणार, त्यामध्ये एक्सपिरियन्स लागेल का, अप्रेंटिस लागेल का, अप्रेंटिस लागेल तर कुठल्या डिपार्टमेंटची किंवा कुठल्या कंपनीची अप्रेंटिस लागेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। कारण की कसं आहे, आता महावितरण भरतीचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे, वेटिंग लिस्ट बाकी आहे। त्यानंतर महापारेषण विद्युत सहाय्यक भरतीचा सुद्धा रिझल्ट आलेला आहे, विद्यार्थी मित्र जॉईन झालेले आहे, थोडं वेटिंगचं बाकी आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं महावितरण महापारेषण दोनही वॅकन्सीमध्ये किंवा दोनही पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी आता फक्त उपकेंद्र सहाय्यकची संधी इथे दिसते आहे, MSCBमध्ये स्पेशली, बाकी वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असतातच। तर त्यामध्ये उपकेंद्र सहाय्यककडे सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे, त्याकरता आजचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे। तर त्यामध्ये 2019ची ती जाहिरात आहे, ज्यामध्ये जे कंडिशन्स होते, जे नियम होते तेच नियम इथे लागू करतील अशी आशा आहे किंवा अशी अपेक्षा आहे ज्या आता नवीन भरतीमध्ये। तर त्यामध्ये जी काही जाहिरात आहे ते बघा, मी तुम्हाला ते समजून सांगायचा प्रयत्न करतो। 2019ची त्यामध्ये क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, अप्रेंटिस सगळी माहिती दिलेली आहे, एज लिमिट सगळं दिलेलं आहे। त्यानंतर जी जाहिरात समजून घेतल्यानंतर मी तुम्हाला बऱ्याचशा पॉईंटवर तिथे क्लिअरन्स देणार आहे किंवा बरेचसे तुमचे डाऊट्स क्लिअर करणार आहे उपकेंद्र सहाय्यकबद्दल। त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, जे स्पेशली उपकेंद्र सहाय्यक किंवा ऑपरेटर वॅकन्सीची वाट बघत आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका। आधी जाहिरात बघू आपण 2019ची काय आहे ती। तर मित्रांनो बघा, 2019ची उपकेंद्र सहाय्यकची जी जाहिरात आहे, ज्यामध्ये 2000 वॅकन्सी होत्या, त्याबद्दल थोडं मी ते सांगायचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला आता। यामध्ये जी काही वॅकन्सी होती कॅटेगरी वाईज बघा, इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक कॅटेगरीची वॅकन्सी दिलेली आहे। त्यामध्ये जे काही समांतर आरक्षण आहे त्यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अप्रेंटिस म्हणजे शिकाऊ उमेदवार अशा वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहे, ठीक आहे। त्यामध्ये शिकाऊ उमेदवार यांची वेगळी 10% वॅकन्सी इथे दिलेली आहे, जसं महावितरण विद्युत सहाय्यकमध्ये होतं ते, ठीक आहे। त्याच्यामुळे इथे कन्फ्यूज होऊ नका। अनाथसाठी वेगळ्या जागा आहेत, दिव्यांगासाठी वेगळ्या जागा आहेत, ठीक आहे। मेन आपला मुद्दा आहे म्हणजे बघा, शैक्षणिक अर्हता हे अतिशय महत्त्वाचं आहे, ठीक आहे। यामध्ये बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज आहे आणि आपण जे काही माहिती घ्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यानुसार इथे मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगायचा प्रयत्न करतो जाहिरातीवरून, ठीक आहे। बघा, 2 नंबरचा पॉईंट आहे शैक्षणिक अर्हता, ती त्यावेळेस त्यांनी दिली होती, आतासुद्धा हीच देऊ शकतात। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे 10वी आणि 12वी हा जो स्लॉट आहे त्याच्यामध्ये यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक म्हणजे उच्च माध्यमिक नाही पाहिजे, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे 10वी उत्तीर्णचं सर्टिफिकेट और मार्कशीट, ठीक आहे, किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय म्हणजे नॅशनल व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी म्हणजे SCETVT नाही म्हटलं, NCTVT म्हटलं यांनी, ठीक आहे। यांनी वीजतंत्री, तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र अथवा 2 वर्ष पदविका वीजतंत्री तारतंत्री प्रमाणपत्र। बघा, याचा सारांश काय होतो मी तुम्हाला सांगतो की तुमचं 10वी असणं आवश्यक आहे, 12वी नाही पाहिजे, 10वी असणं आवश्यक आहे। आणि इथे यांनी NCTVT म्हटलेलं आहे, NCTVTचं तुमचं ITI इलेक्ट्रिशियन वायरमन कुठलंही चालेल, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर तुमचं सेंटर ऑफ एक्सलंट इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये, ठीक आहे, अथवा 2 वर्ष पदविका वीजतंत्री तारतंत्री। 2 वर्ष पदविका म्हणजे बरेच जण असं गृहीत धरतात की डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, नाही, इथे डिप्लोमा चालत नाही। आणि म्हटलं आहे किंवा नाही म्हटलं आहे, शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अन्वये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर वीजतंत्री तारतंत्री व्यवसायातील अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTVT म्हणजे तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन जे मी सांगितलं आहे ते लागेलच, प्लस आता तुम्हाला जे काही तुमचं अप्रेंटिस झालेलं आहे, त्या अप्रेंटिस यांनी कुठलं पाहिजे, MSCB, महावितरण, महापारेषण यांनी काहीच म्हटलेलं नाही आहे, ठीक आहे। म्हणजे तुमची कुठलीही अप्रेंटिस असो, लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, स्किप करू नका, सोडू नका, दुर्लक्ष करू नका। तुमचं बेसिक क्वालिफिकेशन म्हणजे 10वी प्लस ITI इलेक्ट्रिशियन वायरमनमध्ये, तेही NCTVTतून किंवा COE, ठीक आहे, हे तुमचं बेसिक क्वालिफिकेशन तुम्हाला लागेलच, परंतु त्या बेसिसवर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही, ॲप्रेंटिस पाहिजे, ठीक आहे। शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 नुसार
आणि याच्यामध्ये त्यांनी MSCB किंवा महावितरण महापरिषद असं काहीही म्हटलेलं नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला ॲप्रेंटिस लागेल आणि ते कुठल्याही याची, जसं रेल्वे आहे, तुमचं महावितरण आहे, महापरिषद, महानिर्मिती किंवा आणखी कुठलं DRDO जे तुम्ही ॲप्रेंटिस केलं असेल ते इथे लागेल, प्रमाणपत्र लागेल. आवश्यक अनुभवसुद्धा इथे पाहिजे आहे. बघा 3.1चा मुद्दा आहे. खूप महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्ष द्या. शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अन्वये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे तुमची ॲप्रेंटिस पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष 2 वर्ष जे काही तुमची ॲप्रेंटिस असेल ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित वीजतंत्री तारातंत्री व्यवसायातील इलेक्ट्रिकल सेक्टरमधील विद्युत क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव. बघा हे सगळं आलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये हा मुद्दा 2 पॉईंट 3 पॉईंट आणि 3.1 पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. 3.1 वगैरे यामध्ये तुमचं हे पहा, आता मी तुम्हाला ठळकमध्ये सांगतो की बेसिक क्वालिफिकेशन तुमचं 10वी प्लस ITI इलेक्ट्रिशियन वायरमनमध्ये NCTVTचं किंवा COE. ठीक आहे. हे चालेल तुमचं बेसिक. ठीक आहे. प्लस आणि मध्ये काय आहे तुमची ॲप्रेंटिस म्हणजे तुमची कुठलीही असो, महावितरण असो, महापरिषद असो, महानिर्मिती असो, रेल्वे असो, आणखी तुम्ही कुठून काय ॲप्रेंटिस केली असेल, परंतु ती गव्हर्नमेंटची पाहिजे. ठीक आहे. गव्हर्नमेंटची ॲप्रेंटिस कुठून उचलून धरलं ना आणलं तसं चालणार नाही. ठीक आहे. गव्हर्नमेंटच्या सेक्टरची ॲप्रेंटिस कुठली चालेल, 1 वर्ष 2 वर्ष असं त्यांनी वर्षसुद्धा दिलेले नाही आहे इथे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा अनुभवसुद्धा तुम्हाला मागितलेला आहे. अनुभवसुद्धा बघा ॲप्रेंटिस झाल्यानंतरचा अनुभव पाहिजे, म्हणजे ॲप्रेंटिस आणि अनुभव सोबत चालणार नाही, ओव्हरलॅपिंग नको आहे. ज्यांनी नंतर सांगितलेलं मी तुम्हाला सांगेलच परत. म्हणजे तुम्ही ॲप्रेंटिस पण केली आणि त्याच वेळेस अनुभवाचंही सर्टिफिकेट आणलं असं चालणार नाही. ॲप्रेंटिस झाल्यानंतर म्हणजे ITI झाल्यानंतर ॲप्रेंटिस झाल्यानंतरचा अनुभव कशातला पाहिजे, वीजतंत्री तारातंत्री व्यवसायातील किंवा इलेक्ट्रिकल सेक्टरमधले कुठलाही अनुभव चालेल. ठीक आहे. हे पहा विद्युत क्षेत्रातील अनुभव म्हटलेला आहे, प्रायव्हेट गव्हर्नमेंट असं काही म्हटलेलं नाही आहे. परंतु माझ्या मते तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट हे चालेलच, प्रश्नच नाही. परंतु तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये लिमिटेड ज्या मोठ्या कंपन्या असतात, ठीक आहे, जसं टोरंट पॉवर आहे, टाटा पॉवर आहे किंवा आणखी कुठले जे काय करतो आपण, जे मोठ्या कंपन्या ज्या असतील तिथला अनुभव चालेल असं मला. मुद्दा बघा 3.2 आहे. यामध्ये महावितरणमध्ये जे कंपनी जे एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे, जे आपण म्हणतो जे महावितरणमध्ये ऑलरेडी काम करत आहे विद्युत सहाय्यक म्हणून टेक्निशियन म्हणून, त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे की त्यांना ॲप्रेंटिस कंपल्सरी नाही. ठीक आहे. काही जण फ्रेशर म्हणून पण लागलेले असतात, त्यांना ॲप्रेंटिस कंपल्सरी नाही, परंतु त्यांचा जे काही विद्युत सहाय्यक म्हणून अनुभव आहे तो सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल, किंवा टेक्निशियन म्हणून जो अनुभव आहे तो तुम्हाला 2 वर्षाचा ग्राह्य धरण्यात येईल असं यांनी म्हटलेलं आहे. ज्यांनी इथे ॲप्रेंटिस केलेली असेल, बघा ॲप्रेंटिस ज्यांनी केलेली असेल, महावितरणच्या एम्प्लॉईबद्दल बोलतो आहे बरं, फ्रेशरसाठी नाही आहे. ज्यांनी ॲप्रेंटिस केलेली असेल त्यांचा अनुभव म्हणून आम्ही ग्राह्य धरू 2 वर्षाचं. ठीक आहे, असं म्हटलं आहे. तसेच ॲप्रेंटिस आणि अनुभव हे ओव्हरलॅप नको, म्हणजे एकाच वेळी ॲप्रेंटिस केली आणि त्याच वेळेस अनुभव घेतला असे सुद्धा लोक असतात, विद्यार्थी असतात, तसं चालणार नाही. म्हणजे हे इंटरनल आहे, याच्याशी तुम्हाला काही फ्रेशर लोकांना घ्यायचं नाही आहे काही. आणि बाकी एज लिमिट आहे बघा, एज लिमिट तुम्हाला 18 ते 27 म्हटलेलं आहे. यावर्षी जाहिरातीमध्ये काय चेंजेस करतात ते बघू. OBC SC ST वर कॅटेगरीसाठी 5 वर्ष शिथिल म्हणजे 32 पर्यंत जाते, 5 वर्ष शिथिल म्हणजे 32 पर्यंत जाते, आणि बाकी 45 पर्यंत वगैरे दिव्यांग माजी सैनिक दिलेले आहे. ठीक आहे. आणि मानधन दिलेलं आहे, हे सुद्धा 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असते, त्यानंतर परमनंट करतात. मानधनामध्ये आता वाढ झालेली आहे, 2019चं मानधन आहे, 18, 19, 20 वगैरे राहतात. बाकी शेड्यूल तेव्हाचं आहे, त्याच्याशी तुम्हाला काही आता घेणं देणं नाही. याचं PDF आपण वाटलं तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावर टाकू. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, ही जाहिरात तुम्ही बघितली आहे, याच्यामध्ये क्वालिफिकेशन तुमच्या लक्षात आलेलं असेल, त्यानंतर एज लिमिट आहे, त्यानंतर तुमचं ॲप्रेंटिस कुठली लागेल किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल नाही लागेल, कुठला लागेल किंवा काय, सगळं मी डिटेल सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता बघू मित्रांनो, यामध्ये मुख्यत्वे म्हणजे आता जाहिरात कधी येणार. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये काही थोडेसे वाद सुरू आहेत. जे काही युनियन लेवल आहे, जे काही महावितरणचे असेल किंवा जे काही एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे, माझे जुने एम्प्लॉई आहे, त्यांचं म्हणणं असं आहे किंवा त्यांची मागणी अशी आहे की जे इंटरनल एम्प्लॉई आहेत किंवा आतमधले एम्प्लॉई आहे, जसं विद्युत सहाय्यक आहे वगैरे, तर त्यांना संधी मिळावी, त्यांच्यासाठी वॅकन्सी जास्तीत जास्त काढाव्या, ऑपरेटरच्या किंवा उपकेंद्र सहाय्यकच्या वगैरे. आणि दुसरा एक भाग असा आहे मॅनेजमेंटचा, की मॅनेजमेंट हे पूर्णपणे इंटरनल काढू शकत नाही म्हणजे ते ॲक्च्युली तुम्ही कुठलीही भरती बघितली, ती इंजिनियर कॅटेगरीची असो किंवा टेक्निशियन कॅटेगरीची असो, इंटरनल ते भरतातच, पण इंटरनलसोबत त्यांना डायरेक्टमध्ये काही ना काही 50%, 20%, 30% वॅकन्सी काढावीच लागते. ठीक आहे. त्यानुसार मॅनेजमेंटचा स्टँड असा आहे, म्हणजे जी काय आपण माहिती घेतली आहे त्या बेसिसवर आपण हे बोलतो आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी काही ठराविक म्हणजे कन्फर्म नसतात, मॅनेजमेंट डिसिजनसुद्धा बदलू शकते, परंतु माझ्यापर्यंत जी माहिती आली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. ॲक्च्युली वॅकंट पोझिशन भरपूर आहे, कारण ते आउटसोर्सिंगमध्ये चालवलं जाते आहे. ऑपरेटरची जी वॅकन्सी आहे ती किंवा पोस्ट आहे ती, तर त्यामध्ये आपण 2000 प्लस वॅकन्सी पकडू शकतो किंवा 2000 प्लस वॅकन्सी
यायला पाहिजे किंवा आपण अशी आशा करू शकतो की 2000 जागा हीची वॅकन्सी यायला पाहिजे. तर इंटरनलचं म्हणजे जे काही एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे किंवा युनियन आहे किंवा जे काही इथे मागणी आहे इंटरनल, त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण पोस्ट या इंटरनल थ्रू भरा, जेणेकरून जे विद्युत सहाय्यक आहे किंवा ज्यांचा आता 5-6 वर्ष एक्सपिरियन्स झालेला आहे टेक्निशियनचा वगैरे, ते ऑपरेटर म्हणून तिथे येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तसं महापारेषणमध्ये सुद्धा त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्यांनी स्टाफ सेटअप नंतर जे काही टेक्निशियन आहे त्यांनाच पुढे ते ऑपरेटर करणार आहे आफ्टर प्रमोशन वगैरे. तर तसा नियम अजूनपर्यंत तरी महावितरणमध्ये त्यांनी लागू केलेला नाही. त्यामुळे माझ्या माहितीनुसार मॅनेजमेंटचं म्हणणं असं आहे की इंटरनल तर आम्ही काढूच. फॉर एक्झाम्पल 2000 वॅकन्सी जर काढायच्या असतील तर त्यामध्ये 1000 ते इंटरनल काढतील, 1000 हे डायरेक्ट काढतील. डायरेक्ट म्हणजे काय, कोणीही इथे अप्लाय करू शकतं. या नियमामध्ये अप्रेंटिसच्या किंवा एक्सपिरियन्सच्या याच्यामध्ये जे कोणी बसत असेल ते सगळे इथे डायरेक्ट अप्लाय करू शकतात. फक्त फ्रेशर कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही. जाहिरातीवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की एकदम तुम्ही फ्रेशर आहे, फक्त तुमचं ITI झालेलं आहे आणि 10वी झालेलं आहे, तर तिथे अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला कुठले ना कुठले अप्रेंटिस लागेल, कुठला ना कुठला एक्सपिरियन्स लागेल. ठीक आहे. मग पुढे मॅनेजमेंट काय डिसिजन घेते किंवा युनियन लेवलवर काय त्यांच्या घडामोडी घडतात किंवा काय मिटिंगा होतात, त्यानंतरच आपल्याला पुढे कळेल. आणि एक्झॅक्ट त्यामध्ये जर तुम्ही पाहिला वॅकन्सी कधी येणार हा प्रश्न विद्यार्थ्यांचा राहतो, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कुठेच झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र वाट बघत आहेत. तर मित्रांनो, सध्या तरी मी सिच्युएशन आता तुम्हाला सांगू शकतो की प्रिपरेशन सुरू ठेवा, तयारी आपली सुरू ठेवा, रिवाईज करत राहा. वॅकन्सीचं काहीही सांगता येत नाही. माझ्या माहितीनुसार त्याला 1 महिन्यामध्ये सुद्धा वॅकन्सी येऊ शकते, नाही तर 2-4 महिनेसुद्धा लागू शकते. तरी मला असा अंदाज आहे की साधारण डिसेंबर म्हणजे या वर्षीच्या एंडपर्यंत वॅकन्सी आपल्याला दिसू शकते. त्यामध्ये ती एक्झॅक्टली पूर्णपणे इंटरनल येईल की इंटरनल प्लस एक्सटर्नल म्हणजे डायरेक्ट येईल हे आता सध्या सांगता येणार नाही. त्याच्यामुळे कुठल्याही याच्यावर कुठलेही डिसिजन घेताना विचार करून डिसिजन घ्या. अभ्यास तुम्ही कंटिन्यू ठेवाच, परंतु यामध्ये पुढे काही अपडेट्स येतीलच, काहीतरी पॉझिटिव्ह अपडेट्स येतीलच आपल्यापर्यंत. आपण ते तुम्हाला कळवू यूट्यूब चॅनल थ्रू किंवा टेलिग्राम चॅनल थ्रू. आपल्या एवढी माहिती घेऊन कोणीच तुमच्यापर्यंत वेळोवेळी येतच नाही. फक्त एकदा ॲड आली, जाहिरात आली किंवा जाहिरातीचे काही संकेत आले, अपडेट्स आले किंवा मोठे मोठे कोर्सेस घेऊन मार्केटमध्ये तुम्हाला मिळतात. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्र तिकडेच जातात. ठीक आहे. हा माझा अनुभव आहे मागच्या 2-3 वर्षाचा. पण तू थोडंफार अपडेट येऊ द्या, मग कुठे काय तुम्हाला करायचं आहे ते करा. यामध्ये एक्झाम पॅटर्न म्हणजे अभ्यास कसा करायचा किंवा कोणत्या डायरेक्शनने करायचा हा सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, एक्झाम पॅटर्न हा तुमचा महापारेषण महावितरणचाच असतो. फॉर एक्झाम्पल जसं आता महावितरणमध्ये त्यांनी काहीतरी मध्ये वेळेवर चेंज केलं होतं, पण तू महापारेषण म्हणजे एक्झॅक्ट सांगायचं झालं तर उपकेंद्र सहाय्यकचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो सेमच आहे. तुमचा 150 मार्काची ही टेस्ट राहते, ऑनलाईन टेस्ट राहते. 130 प्रश्न राहतात, 50 प्रश्न 110 मार्क टेक्निकलला राहतील म्हणजे इलेक्ट्रिशियन वायरमनच्या सिलेबसला राहतील. आणि त्यामध्ये तुमचे 40 प्रश्न 20 मार्क रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, 20 प्रश्न 10 मार्क ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स आणि 20 प्रश्न 10 मार्क मराठी. हेच सिलेबस राहणार आहे, हेच एक्झाम पॅटर्न राहणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. सगळं सेम राहणार आहे जे महापारेषणच्या एक्झाममध्ये होतं. ही ॲड कन्फर्म नाही आहे. परत एकदा सांगतो शेवटी, ही ॲड कन्फर्म नाही आहे. याच्यामध्ये त्यांनी जर पूर्णपणे इंटरनल भरले तर 1,500-2,000 ते इंटरनलमध्येच भरतील. जे काही विद्युत सहाय्यक ऑलरेडी लागलेले आहे किंवा टेक्निशियन लागलेले आहे तेच तिथे अप्लाय करू शकतील. जर त्यांनी डायरेक्ट घेतले तर काही पर्सेंट डायरेक्ट, काही पर्सेंट इंटरनल असं ते करतील. अशी एक आपल्यापर्यंत न्यूज आहे. आणि पुढे काही अपडेट असेल तर आपण तुमच्यापर्यंत पोहोचूच, 100% पोहोचू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काहीच माहिती नसते, मग जाहिरात येते, मग फॉर्म भरणंसुद्धा होते, मग म्हणते की सर जाहिरात कधी आली. त्यासाठी मी तुम्हाला आवर्जून सांगत असतो की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. जे काही आपले ITI विद्यार्थी मित्र आहे इलेक्ट्रिशियन वायरमनचे, त्यांच्यासाठी आपण फाउंडेशन बॅच मागे सुरू करणार होतो, पण काही मेडिकल रिझनमुळं, हॉस्पिटल रिझनमुळं आपण थोडंसं ते लांबवलेलं आहे. तर पुढच्या 8-10 दिवसामध्ये तुम्हाला परत नोटिफिकेशन येईल. आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा, जो आतापर्यंत कोणीच घेतलेला नसेल अशा क्वालिटीचा आणि तुम्हाला 100% रिझल्ट ओरिएंटेड असा कोर्स आपला राहणार आहे. त्याचा अपडेट आपण पुढच्या काही दिवसामध्ये देऊच. तो तुम्हाला उपकेंद्र सहाय्यक किंवा पुढच्या ज्या महावितरणच्या भरत्या आहे, महापारेषणचा आहे, महाजनकोचा असेल किंवा रेल्वेचा आहे किंवा सगळ्या भरतीमध्ये तो कोर्स तुम्हाला फाउंडेशन बॅच, इलेक्ट्रिशियन वायरमन, टेक्निकलची बॅच बरं. त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल राहणार नाही. नॉन टेक्निकलचं ऑलरेडी आपला ऑनलाईन बॅच आहे, ती तुम्ही घेऊ शकता. आपल्या ॲपवर इंजिनियर अपोलो आपला ॲप आहे. ठीक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवरून किंवा खाली लिंकसुद्धा दिलेली आहे. त्यावर आपण नॉन टेक्निकलचा ऑलरेडी कोर्स दिलेला आहे. टेक्निकलचा फ्रेश कोर्स आपण इथे डिझाईन करतो आहे. सध्या तो बऱ्यापैकी त्याची सुरुवात झालेली आहे. पुढच्या 8-10 दिवसामध्ये त्याचं अनाउन्समेंट आपण करूच. ठीक आहे. जे विद्यार्थी आपल्याला जे काही फॉलो करतात, 100% फॉलो करतात आधीपासून, त्यांच्यासाठी हा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आणि त्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगेलच 8-10 दिवसामध्ये. त्याच्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत कुठलाच कोर्स घेतलेला नसेल आणि ज्यांना रिझल्ट पाहिजे असेल त्यांनी 100% आपल्याकडे या, तुम्हाला त्याचा फायदाच होईल 100%. ठीक आहे.
तर आशा करतो मित्रांनो उपकेंद्र सहाय्यक किंवा ऑपरेटरबद्दल बऱ्यापैकी तुम्हाला माहिती द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे या पोस्टबद्दल काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला मेसेज करा. त्यावर आपण वेगळं उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि विद्यार्थी मित्र तयारीमध्ये राहतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून जे अपडेट्स महत्त्वाचे आपण तुमच्यापर्यंत आवर्जून आणण्याचा प्रयत्न करत असतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.